माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, विविधा अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपिस्ट वैशाली बोरकर यांच्याशी पल्लवी सपकाळे यांनी केलेली बातचीत आपण ऐकूया. या कार्यक्रमाचे सादर करते आशिष गावंडे. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग श्रोते हो. आरोग्य संवाद या कार्यक्रमात मी पल्लवी सपकाळे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या सर्वांनाच माहित आहे की आरोग्य ही संपत्ती आहे, परंतु दिवसेंदिवस जे वातावरण चेंज होत आहे त्याच्यामुळे खूपशा गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्यामुळे आपले आरोग्य बिघडते. आणि आपले आरोग्य जर आपल्याला व्यवस्थित सांभाळायचे असेल तर आपण वेगवेगळ्या थेरपीचा उपयोग त्यासाठी करत असतो. तर त्यातलीच एक थेरपी म्हणजे ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपी. तर या विषयासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत वैशाली बोरकर मॅडम. तर वैशाली मॅडम, मी आपले खूप खूप स्वागत करते. नमस्कार. सर्व श्रोत्यांना खूप नमस्कार. ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपी म्हणजे नेमकं काय, तर हे श्रोत्यांना आपण सोप्या भाषेत जर समजावून सांगितलं तर त्यांना त्याबद्दल विशेष म्हणजे विस्तृत माहिती मिळेल. नमस्कार. ॲक्युपंक्चर ही एक प्राचीन पद्धती आहे आणि ही चीनमध्ये विकसित झाली आहे. या पद्धतीमध्ये शरीरातील विशिष्ट बिंदूवर अतिशय बारीक सुई लावून उपचार केले जातात. याचा उद्देश असतो शरीरातील ऊर्जा संतुलित करणे, वेदना कमी करणे आणि शरीराच्या नैसर्गिक उपचार शक्तीला सक्रिय करणे. शरीरात असलेल्या ज्या ऊर्जा मार्गावर ठराविक पॉइंट्सवर आपण सुई लावून उपचार केला जातो आणि हा जो मार्ग असतो त्याला मेरिडियन्स म्हणतात. आणि सुजोग थेरपी ही प्रोफेसर पाक ज्यू यांनी इन्व्हेंट केलेली आहे, जी ट्रायोजन सायन्सवर आधारित आहे. या पद्धतीमध्ये हात आणि पायावर संपूर्ण शरीराचं प्रतिबिंब मांडलं जातं. ह्या पॉइंट्सवर आपण सीड, मॅग्नेट, कलर आणि निडल लावून उपचार केले जातात. आणि या थेरपीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही, सोपी आणि ती सुरक्षित अशी आहे. एक असतात वैदिक मुद्रा आणि ट्रायोजन स्माईल मुद्रा. वैदिक मुद्रा ह्या प्रत्येकासाठी सारख्या असतात, पण ट्रायोजन स्माईल मुद्रा ह्या पर्सन टू पर्सन चेंज होतात. फॉर एक्झाम्पल, जर एखादा व्यक्ती आपल्याकडे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम घेऊन आला आणि दुसऱ्याही व्यक्तीला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, तर पहिल्या व्यक्तीचा ॲसिडिटीचा जो कारण आहे ते कदाचित स्ट्रेस असू शकतं आणि दुसऱ्या व्यक्तीचं जे कारण आहे ते कदाचित फूड असू शकतं. त्यामुळे त्या दोघांच्या ज्या मुद्रा येतील त्या सारख्या येणार नाहीत, त्या वेगळ्या येतात. पण वैदिकमध्ये सेम मुद्रा जातात. तर ट्रायोजन सायन्समध्ये पर्सन टू पर्सन आणि हिस्ट्रीच्या अकॉर्डिंग प्रत्येकाच्या मुद्रा वेगवेगळ्या आलेल्या असतात. तर हा याचा एक बेसिक डिफरन्स आहे. मॅम, मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की या दोन्ही उपचार पद्धतीमध्ये मूलभूत फरक कोणता? ॲक्युपंक्चरमध्ये आपण संपूर्ण शरीरावर ज्या पण बिंदू असतात त्यावर सुयांचा वापर करतो आणि तिथला एनर्जीचा जो फ्लो असतो त्याला आपण सुरळीतपणे करतो. यासाठी पूर्ण शरीराच्या बिंदूंचा वापर केला जातो. पण सुजोग फार एक्सक्लुझिव्ह आहे, त्याच्यामध्ये आपण फक्त आपले पाम आणि फूटचाच वापर करतो. तर हा एक त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. मॅम, सुजोग थेरपीमध्ये हात आणि पायांवरील बिंदूवर काम करून संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम कसा साधला जातो? सुजोग थेरपीमध्ये प्रोफेसर पाक ज्यूंनी आपल्या संपूर्ण शरीराचं प्रतिबिंब आपल्या हातावर सांगितलेलं आहे आणि हे एका लॉ ऑफ सिमिलॅरिटीवर काम करतं. लॉ ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे काय? सारखं सारख्याला बरं करतं. तर याचे काही त्यांनी सिद्धांत दिलेले आहेत. त्याच्यापैकी उदाहरणार्थ मी एक सांगते की आपली पूर्ण बॉडी जी आहे आणि आपला हात या दोघांमध्ये कशी सिमिलॅरिटी आहे. तर आपल्या बॉडीमधनं 5 पार्ट आहेत जे बाहेर निघाले आहेत. जसं हेड बाहेर निघालेलं आहे, 2 हात बाहेर निघाले आणि 2 पाय बाहेर निघाले. तसंच आपल्या हातामध्ये सुद्धा थंब बाहेर आहेत, 2 इंडेक्स फिंगर आणि लिटिल फिंगर याला हँड म्हटलं जातं आणि मिडल जे 2 फिंगर असतात, मिडल फिंगर आणि रिंग फिंगर याला आपण कन्सिडर करतो. तर अशा 7 ते 8 सिमिलॅरिटीच्या बेसवर ही जी बॉडी आहे आपण इथे ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. आणि दुसरं असतं लॉ ऑफ रेझोनन्स,
म्हणजे आपण रेडिओ स्टेशनला बसून सुद्धा घरी जे ऐकू शकतो, कारण तिथे फ्रिक्वेन्सी काम करतं, व्हायब्रेशन काम करतं. जर शरीरामध्ये कुठेही आजार असला तर त्याचं जे रिफ्लेक्शन व्हायब्रेशन आहे ते आपल्या फूटवर आणि पामवर येतं आणि मग आपण तिथे ट्रीटमेंट करतो. तिथे एनर्जी बॉल क्रिएट होतात. मग आपण त्या एनर्जी बॉलला थोडंसं स्टिम्युलेशन देऊ, तिथली एनर्जी सर्क्युलेट करतो. नैसर्गिक उपचार पद्धती म्हणून या थेरपीचे महत्व कसे स्पष्ट कराल आपण? एकतर ही थेरपी फार सोपी आहे, सुरक्षित आहे. दुसरं, यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि फार फास्ट रिझल्ट देते ही थेरपी. आणि आपण याच्यामध्ये कुठलेही औषध रिकमेंड करत नाही. श्रोते, आपल्याला माहिती आहे की जसं आपल्याला जर समजा ताप आहे, सर्दी आहे, तर आपण एखादी गोळी घेतली तर त्याला शरीरावर परिणाम करायला किमान 5 ते 6 तास लागतात. परंतु ह्या थेरपीमध्ये मॅमच्या म्हणण्याप्रमाणे की आपण ती थेरपी अप्लाय केल्याबरोबरच आपल्या शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतात. तर ही खूप एक चांगली गोष्ट आहे, कारण की आजकाल इतकी धावपळीचं हे झालेलं आहे आपलं लाईफ, आणि त्याच्यामध्ये रोज आपल्याला कोणत्या ना कोणत्या समस्या येत असतात. तर याच्यावरच आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा मॅम, की आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये कोणत्या आरोग्य समस्या अधिक प्रमाणात दिसून येतात? बघा, सध्या आपल्याला मेंटली आणि इमोशनली इंडिपेंडंट जे शिक्षण आहे ते कमी मिळालेलं आहे. म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये हा मला तर थोडाफार लॅक वाटतो की आपल्याला मेंटली, इमोशनली आणि इंडिपेंडंट होता येत नाही. आणि काय असतं, आपल्या बॉडीमध्ये 22 प्रकारचे इमोशन्स असतात. या इमोशन पैकी एखादा इमोशन जर कमी किंवा जास्त झाला तरी आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. किंवा एखादी घटना किंवा एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला काही बोललेलं असलं ते कितीतरी वर्ष आपल्या मनामध्ये राहतं, तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. तर मला असं वाटतं की आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवणे आणि स्वतः आनंदी राहणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि यासाठी प्रोफेसर पाकजीव यांनी ट्रायोजन स्माइल मुद्रा मेडिटेशन ही थेरपी दिलेली आहे आणि ती फार उत्तम काम करते. यानंतर मॅम, मला आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की सुजोग थेरपी किंवा ॲक्युपंक्चर थेरपी साधारणतः कोणकोणत्या आजारांमध्ये विशेष उपयुक्त ठरू शकते? आपण कुठल्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी यावर ट्रीटमेंट घेऊ शकता. आम्ही रिसेंटली दिल्लीमध्ये किवानीज आहे, तिथे जे स्पेशल चिल्ड्रन असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो. पण तुम्ही कुठल्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता. पारंपरिक औषधांबरोबर या थेरपीचा समन्वय कसा साधता येईल आपल्याला? आपल्याकडे जे पेशंट येतात त्यांना आपण औषधी बंद करण्याचा कधीही सल्ला देत नाही. आपली थेरपी पूर्णपणे शरीरातील जी ऊर्जा आहे त्याला संतुलित करण्यासाठी असते. त्यामुळे आपण पेशंटच्या त्या ऊर्जेवर भर देतो आणि जेव्हा ती सुरळीत व्हायला लागते त्यानंतर ते डॉक्टरांकडे जातात आणि काही दिवसांनी जी मेडिसिन आहे ती कमी होते आणि काही केसेसमध्ये तर बंद झालेली पण आपण बघितली. मॅम, आजकाल जे म्हणजे आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये ताणतणाव, चिंता आणि निद्रानाश यासारख्या भरपूर समस्या आहेत. कारण दिवसभराचा ऑफिसचा ताण, इकडे घरी आल्यावर घरचा ताण, आणि या सगळ्या तणावात असं म्हणतात की दिवसभर थकल्यावर लगेच झोप लागते. परंतु असं होत नाही. उलट आपल्याला रात्री जास्त आपण बेचैन होऊन जातो, कारण दिवसभर आपलं काहीतरी चालू असते. पण जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि म्हणजे ते डोक्यात चालत राहतात आपल्या. तर अशा वेळेस आपल्याला झोप येत नाही. तर यासारख्या समस्यांवर या पद्धती कशा प्रकारे मदत करतात? नक्कीच पल्लवी, ताणतणाव, चिंता आणि निद्रानाश यासारख्या समस्यावर आपण ट्रायोजन स्माइल मुद्रा मेडिटेशन थेरपी याचा उपयोग करतो. यामध्ये आपण पेशंटची प्रॉपर हिस्ट्री घेतल्या जाते आणि कुठलाही स्ट्रेस म्हणा, एन्झायटी, ॲगोनी म्हणा किंवा निद्रानाश ह्या सगळे आपल्या बॉडीवर इफेक्ट आहेत. याचा कारण जे आहे ते कुठेतरी दडलेलं असतं. तर आपण असा कॉज आणि इफेक्ट, तर आपण त्याच्या कॉजवर जाऊन काम करतो जेणेकरून त्याचे हे जे इफेक्ट आहे हे पूर्णपणे नाहीसे. ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचं मूळ समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर उपचार करू शकत नाही. मॅम, आपल्याला म्हणजे ही चर्चा करता करता छान छान गाणी पण ऐकायची असतात, कारण की कंटिन्यू बोलणं श्रोते आपला नाही ऐकू शकणार. तेव्हा आपल्याला कोणतं गाणं आवडेल आम्ही ऐकवलेलं? जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. चला तर श्रोते, ऐकूया मॅडमच्या आवडीचं हे छानसं गीत. श्रोते हो, या गीतानंतर आपण परत स्टुडिओमध्ये परतलो आहोत आणि आपल्यासोबत आहे ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपिस्ट वैशाली बोरकर मॅम. तर पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया. मॅम, आपण मगाशी मला एक स्माइल मुद्रा मेडिटेशन हा शब्द 2-3दा आम्ही ऐकला. तर स्माइल मुद्रा मेडिटेशन म्हणजे ही संकल्पना नेमकं काय आहे? ट्राय ओरिजिन स्माइल मुद्रा मेडिटेशन, यामध्ये ट्राय ओरिजिन हा एक सायन्स आहे आणि ही जी थेरपी आहे ही प्रोफेसर पाकजीव यांनी इन्व्हेंट केलेली आहे.
ट्रायओरिजिन एक सायन्स आहे जे पूर्णपणे 4 फोर्सेसवर आधारित आहे आणि त्याचं नाव असतं न्यूट्रो, हेट्रो, होमो आणि न्यूट्रो. तर संपूर्ण प्रकृती या 4 फोर्सेसवर चालते असं या थेअरीमध्ये म्हटलेलं आहे. आणि ते 4 फोर्सेस आपल्या बॉडीमध्ये पण आहेत. आणि जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी त्याचं इम्बॅलन्स व्हायला लागतं तेव्हा तो आजार आपल्याला होतो. तर या ट्रायोजिन सायन्सला पण मास्टर की म्हटलेलं असतं. याच्यामध्ये तुम्ही सृष्टीची कुठलीही गोष्ट टाकू शकता आणि त्याला अनलॉक करू शकता. आणि आपल्याकडे जे पेशंट येतात तर या पेशंटमध्ये स्माईलचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण पेशंटच्या डिसीजच्या अकॉर्डिंग स्माईल घेतो, या 4 अकॉर्डिंग त्या फोर्सेसच्या अकॉर्डिंग आणि ती रिकमेंड करतो आणि त्यातनं मग पेशंटचं हिलिंग व्हायला लागतं. आता मुळात असे पल्लवी की निसर्ग आणि स्माईल हे आपल्याला दिलेलं एक वरदान आहे आणि कुठलंही प्लांट किंवा कुठलाही अॅनिमल स्माईल एक्सप्रेस करू शकत नाही आपल्या लिप्सच्या माध्यमातून. ही क्लिअरली फक्त आपण मनुष्यच आहे जे क्लिअरली एक्सप्रेस करतो. तर त्यामुळे आणि जेव्हा आपण स्माईल करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये काही स्पायरल्स असतात आणि ते ऍक्टिव्हेट व्हायला लागतात आणि एनर्जीचा फ्लो छान होतो बॉडीमध्ये आणि त्यामुळे आपण ना त्या डिसीजपासून फ्री पण होऊ शकतो. श्रोते, ही गोष्ट खरीच आहे की जसं मॅमने एक शब्द वापरला की सेल्फ हिलिंग. असं म्हटलं जातं की तुमच्या शरीरात किती जरी औषधं गेले जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगणार नाही की मी याने बरं होणार आहे, कारण कुठे डॉक्टरच्या क्लिनिकला तुम्ही जाल तर बाहेर लिहिलेलं असतं की डॉक्टरांवर विश्वास ठेवा. आपण म्हणतो की मी हे औषध घेतलं ते औषध घेतलं पण मला बरंच वाटत नाहीये. त्याच्यामुळे स्वतःला सांगणं की हे घेतल्यानंतर मला बरं वाटेल, तर तुम्ही जर हे खरोखर स्वतःवर जर तुम्ही याचा प्रयोग केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला खरंच बरं वाटतं. यानंतर एक असा प्रश्न आहे मॅम मला की या ध्यान पद्धतीमुळे मानसिक आणि भावनिक आरोग्यावर कोणते सकारात्मक परिणाम होतात? जेव्हा आपण स्माईल मेडिटेशन याचा वारंवार आपल्या जीवनामध्ये वापर करतो, सर्वात प्रथम तर आपला ताणतणाव कमी होतो, आपले हार्मोन संतुलित राहतात, आपण वर्तमान क्षणामध्ये जगायला शिकतो, नकारात्मक भावनांपासून आपण मुक्त होतो, आपलं मन आणि शरीर याचं पण अपडेट होतं, अपग्रेड होतं, सशक्त होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्ही शांततेचा अनुभव घेऊ शकता. मी पण एक पुस्तक वाचलं होतं मॅम, तर त्याच्यात असं लिहिलं होतं की जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तर डोळे उघडायच्या आधी जर तुम्ही स्वतःला सांगितलं की आजचा दिवस माझा चांगला जाणार आहे आणि मी दिवसभर फ्रेश राहणार आहे, तर तुम्हाला ती अनुभूती दिवसभर येत राहते. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला सांगणं देखील खूप गरजेचं असतं. यानंतरचा माझा आपल्याला एक असा प्रश्न आहे मॅम की सामान्यतः व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात ही पद्धत कशी अंगीकारू शकतो? याच्यामध्ये फार सोपी एक टेक्निक मी तुम्हाला सांगेल. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा एक पॉज येतो आणि आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा एक पॉज येतो. तर हे जे 2 पॉज असतात हे फार महत्वाचे असतात आणि या 2 पॉजवर तुम्ही फक्त तुमच्या लिप्सचे कॉर्नर हलके हलके सोडत जायचे आणि जसे तुम्ही हलके हलके सोडत जाता आणि हे प्रॅक्टिसमध्ये घेत येतं तर तसं तुम्हाला जाणवतं 21 दिवसानंतर की हळूहळू तुमचे ताणतणाव कमी झालेले आहे. आणि याचं मी एक डेमो पण सांगू शकते. जसं मी आधीच म्हटलं, ट्रायोरिजिन सायन्स एक मास्टर की आहे. आपल्यामध्ये काही डिसीज असतात जसे डायबिटीज, आपण म्हटलं हा लाईफस्टाईल डिसीज आहेत. आता या लाईफस्टाईलला पण आपण ट्रायोजिन स्माईल मुद्रांमध्ये टाकू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण लाईफस्टाईल डिसीजला टाकलं तर लाईफस्टाईल डिसीजमध्ये काय येईल, सगळ्यात पहिले तो स्ट्रेस, तर तो आपण इंडेक्स फिंगरला घेतला. त्यानंतर फूड आपण घेतला रिंग फिंगरमध्ये. त्यानंतर एन्व्हायरमेंटमधनं आपण डिसीज येतो तो लिटिल फिंगरमध्ये आणि पोश्चर जो असतो तो आपण मिडल फिंगरमध्ये. जर तुम्हाला या 4 पैकी कुठल्याही गोष्टी रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ती फिंगर ट्राय करू शकता आणि तुम्ही ती टिप टच केली, थंबरोबर टिप टच केली तर याच्या डायरेक्शन्स असतात. एक स्काय डायरेक्शन, आपला हात वरच्या दिशेने राहील. इथे तुम्हाला ओढल्यासारखं वाटलं तर तुम्ही याला साईड डायरेक्शन करू शकता आणि साईड डायरेक्शनला पण ओढल्यासारखं वाटलं तर तुम्ही याला डाऊन डायरेक्शन करू शकता. एका कुठल्याही डायरेक्शनमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक एक कामनेस, एक शांततेची अनुभूती यायला लागते आणि मेडिटेशन करावं लागत नाही, ते होऊन जातं याच्यामध्ये. आणि तुम्हाला हळूहळू मग लक्षात येतं की तुमचं पोस्चर रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर तुमचं बॅक पेन पण थांबलेलं आहे. तर नक्कीच श्रोत्यांनी एकदा ट्राय करून बघावं. श्रोते हो, नक्कीच आपण प्रत्येक गोष्टी जसं स्वतःवर त्याचा प्रयोग करत असतो तर ह्या गोष्टीचाही आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वस्थ राहता येईल. यानंतरचा एक असा प्रश्न आहे मॅम माझा की दिवसभर आपण कामात असतो, खूप टेन्शन्स असतात, ड्युटी असते, घरातलं सगळं काही असते, तर आपल्याकडे वेळेचा थोडा काय म्हणतो शॉर्टेज असतो. तर साधारणतः किती वेळ आपल्याला या थेरपीसाठी द्यायला लागेल रोज? सुरुवातीला तुम्हाला 10 ते 15 मिनिटं द्यावे लागतात, पण काही काळानंतर तुम्ही टीव्ही बघत आहात तेव्हा पण तुम्ही ते करू शकता, तुम्ही स्वयंपाक करत आहात तिथे पण करू शकता, कारण आपला श्वास आपल्याबरोबर सतत आहे. तुम्ही त्याचा उपयोग कुठेही करू शकता, कारण आपला श्वास म्हणजे काय आहे, प्राणशक्ती, लाईफ फोर्स.
आणि तो फार महत्वाचा असतो आपल्या बॉडीसाठी, तर आपण त्याचा उपयोग तिथे करू शकतो. श्रोते हो, या गीतानंतर आपण परत स्टुडिओमध्ये परतलो आहोत आणि आपल्यासोबत आहे ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपिस्ट वैशाली बोरकर मॅम. तर पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया मॅम. आपल्या उपचार पद्धतीमुळे अनेकांना आरोग्य लाभलं असेल, तर अशा एखाद्या अनुभवाबद्दल आपण सांगू शकाल का? नक्कीच. माझ्या मागच्या 8 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी सर्व प्रकारचे पेशंट्स केलेले आहे. त्यामध्ये माझ्याकडे फेलोपियन ट्यूबचा जो पेशंट असतो, इन्फर्टिलिटी केसेस, तर आपण फेलोपियन ट्यूब जी आहे ती ब्लॉक पण या थेरपीने ओपन करून जे पेशंट्स असतात त्यांना मूलबाळ झालेलं आहे. स्किन रिलेटेड डिसीजसाठी सुद्धा आपण काम करतो. जसं की कोणाला सोरायसिस जर असेल तर आपण त्याचा रूट कॉज पकडतो. जर घरामध्ये सगळ्याला असेल तर तो हेरिडिटीवर आहे, तर आपण हेरिडिटीवर काम करतो. आणि हा कुठेतरी ऑटो इम्युन डिसीज असतो तर आपण त्याच्यावर काम करतो. त्यामुळे इथे पण पूर्णपणे पेशंटला रिलीफ मिळतो. याचे बरेचसे आपले टेस्टिमोनियल्स आहेत आणि जर तुम्हाला टेस्टिमोनियल्स बघायचे असतील तर आपली एक वेबसाईट आहे www.originsmilefoundation.com. या वेबसाईटवर सगळ्या टेस्टिमोनियल्स आहेत. आपण तिथे व्हिडिओज अपलोड करतो किंवा फेसबुकवर ओरिजिन स्माइल ही लिंकला आपण जाऊन व्हिजिट करू शकता. आणि इन्स्टा पेज पण आहे ओरिजिन स्माइल. तर इथे आपल्या सगळ्या टेस्टिमोनियल्स अवेलेबल आहेत. मॅम, मला आपल्याला एक आता असा प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा काम करत असतो त्या खूपशा अडचणी आपल्याला येत असतात. या क्षेत्रात कार्य करताना काही अडचणी किंवा आव्हाने समोर आली का? आणि जर ती आली तर तुम्ही ती कशा प्रकारे सकारात्मकपणे त्याला फेस केलं? अडचणी आपल्याला येतात कारण जेव्हा पण नवीन कुठली गोष्ट तुम्ही लोकांसमोर सादर करता तेव्हा त्याच्यामध्ये अवेअरनेस नसतो, जागरूकता नसल्यामुळे ते गैरसमज येतात. पण आम्ही मागच्या काही वर्षापासून बरेचसे जागरूकतेचे प्रोग्राम राबवलेत आणि आमची टीम म्हणून बरेचसे कॅम्प्स झाले. त्याच्यामुळे आता लोकांमध्ये फार चांगल्या पद्धतीने जागरूकता आहे आणि लोक ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि लोकांना यातनं चांगले रिझल्ट्स पण मिळालेले आहेत. मॅम, अजून पण जे आता जसं एक निसर्गोपचार आहे किंवा ॲक्युपंक्चर आहे किंवा मग सुजोग थेरपी आहे, तर ह्या ज्या काही नैसर्गिक उपचार पद्धती आहेत तर याबाबत समाजात अजूनही काही गैरसमज आहेत, तर ते कोणत्या प्रकारचे गैरसमज आहेत असं आपल्याला वाटतं? गैरसमज म्हणण्यापेक्षा मला असं वाटेल जागरूकतेची कमी आहे इथे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपलं प्रकृतीने जर आपल्याला हे शरीर दिलेलं आहे तर याचं उत्तर पण आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. पण आपल्यावरचा जो विश्वास आहे तो थोडा कमी असल्यामुळे आपलं शरीर आपल्याला बरं करतं याच्याबाबत आपल्याला थोडंसं विश्वास कमी वाटतो. बाकी कुठलं गैरसमज मला वाटत नाही, पण थोडीशी जागरूकता हवी आहे. अच्छा, तर या मला असं वाटतं की श्रोते आमची जी ही मुलाखत ऐकत आहेत तर बऱ्यापैकी लोकांना ह्या 2 थेरपीबद्दल माहिती होऊन जाईल. म्हणजे जे काही आतापर्यंतचे त्यांच्या समजुती असतील तर त्याच्यात पण बदल होण्यास मदत होईल. मॅम, या क्षेत्रात पुढील काळात आपण कोणते उपक्रम किंवा योजना राबविण्याचा विचार करा? दरवर्षी आपण पूर्ण वर्षभर आपला एक शेड्यूल असतो. यावर्षी सुद्धा मे मध्ये आपण 1 डेचा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. आपण साचीला एक स्माइल मेडिटेशन सेंटर उभं केलेलं आहे. तर तिथे सुद्धा आपण जूनमध्ये काही इंटरनॅशनल स्माइल डेज ओपन फॉर ऑल केलेलं असतं. ऑक्टोबरमध्ये तिथेच आपला एक ऑफलाईन इन्फर्टिलिटीचा कॅम्प सुद्धा होईल जो रेसिडेन्शियल कॅम्प असतो. आणि अमरावतीमध्ये सुद्धा याचे कोर्सेस जे होतात तर ते आपण जून आणि ऑक्टोबरमध्ये करतो. त्यामुळे पूर्ण वर्षभर आपलं जून ते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण शेड्यूल असा बनलेला असतो. मॅम, आपण बरीचशी म्हणजे खूप छान चर्चा आपली या विषयावर झाली. तर मला आपल्याला जाताना एक प्रश्न असा विचारायचा आहे की मानसिक शांतता आणि सकारात्मकता टिकवण्यासाठी आपले जे श्रोते आपली मुलाखत ऐकत आहेत तर यांना आपण काय संदेश द्याल? प्रोफेसर पाग जेऊ यांचे एक कोट आहे. ते म्हणतात, गुड इज गुड, बॅड इज ऑल्सो गुड. खरं तर आपण एका रंगमंचावर आहोत आणि सगळे आपापली भूमिका पार पाडतो आहोत. जर आपण ही गोष्ट लक्षात ठेवली की गुड इज गुड आणि बॅड इज ऑल्सो गुड, जर आपल्या आयुष्यात कुठलीही अडचणी येत असतील तर नक्कीच ते आपल्याला अपग्रेड करण्यासाठी आपल्या आयुष्यात आलेल्या असतात. आणि हे जर आपल्याला समजायला लागलं तर कदाचित आपण दुःखापासून मुक्त होऊ शकतो. तर मला असं वाटतं स्माइल हे त्याच्यावर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. आणि स्माइल इज अ थेरपी, कारण ती सायंटिफिकली तुमच्या बॉडीवर काम करते. एक फेक स्माइल असतं आणि एक ओरिजिन स्माइल. ओरिजिन स्माइल म्हणजे जेव्हा तुम्ही फक्त स्माइल करता तर एक टाइम ती ओरिजिन स्माइल जी आईच्या गर्भामध्ये लहान बाळ जे 8व्या महिन्यामध्ये स्माइल करतं, ती स्माइल आली कुठनं, ती ओरिजिन स्माइल आहे. तर फक्त तुम्ही स्माइल करता करता एकदा तुम्हाला ती ओरिजिन स्माइलची अनुभूती यायला लागते. तर बस एक स्माइल करायची सुरुवातीला, हळूहळू ती कामनेस, ती शांतता तुम्हाला मिळत जाते
आणि बस तुम्ही स्वतःच हील करू शकता. तर मला असं वाटतं कीप स्माइलिंग आणि कीप स्प्रेडिंग स्माइल. थँक्यू मॅडम. खरंच आहे श्रोते हो की आपण असं म्हणतात की काही आपण अडचणी असेल, टेन्शन्स असतील तर आपण ते स्प्रेड केल्यापेक्षा जर आनंद स्प्रेड केला, समाधान जर स्प्रेड केलं तर आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते नक्कीच सकारात्मक होईल, यात शंका नाही. तर वैशाली मॅडम, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल मी व्यक्तिशः आणि आकाशवाणी अमरावतीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद मानते. थँक्यू सो मच. थँक्यू पल्लवी. श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपिस्ट वैशाली बोरकर यांच्याशी पल्लवी सपकाळे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य पल्लवी सपकाळे यांचं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.